मानवतेची मूल्य रुजवणाऱ्या, विषमतेविरुद्ध अविरत संघर्ष चालू ठेवण्याची प्रेरणा देणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना माझं अभिवादन. दरवर्षीच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी आपल्या इथे सभागृहामध्ये या ग्राउंडवरती डॉक्टर राऊत हॉस्पिटल आणि संपूर्ण राऊत परिवारातर्फे मेडिकल कॅम्प केला जातो आणि दरवर्षीच मला त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. आज बाळासाहेब व्यस्त असल्यामुळे मला जास्ती मोठी संधी मिळाली आहे, त्याच्याबद्दल संपूर्ण राऊत परिवाराचे मनपूर्वक आभार. आणि राऊत परिवार हा फक्त राऊत कुटुंबापुरती मर्यादित नाहीये, तर या राऊत परिवाराच्या सगळ्या उपक्रमामध्ये किती मोठा समूह सामावला गेलाय या आजच्या विचारमंचावरनं आपल्या सगळ्यांना दिसतंय. हे खरं म्हणजे माझा आज भाग्य किंवा सन्मान आहे की ज्या एका व्यवसायाशी माझा संबंध केवळ पेशंट म्हणून येतो त्या सगळ्यांबरोबर मला विचारमंच शेअर करायला मिळणं, त्यांच्याबरोबर सहभागी व्हायला मिळणं याची माझा सन्मान समजते. आता विचारमंचावरती माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या रेडिओ अर्डिंगच्या डॉक्टर वारे, तसंच डॉक्टर बालोकार, डॉक्टर उमेश गडपाल सर, डॉक्टर रहमान खान, डॉक्टर धर्मेंद्र राऊत, डॉक्टर चांडक सर, डॉक्टर वरठे मॅडम, डॉक्टर शहनाज मॅडम, डॉक्टर संकेत सर, डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर मोनिका ताई आणि अनेक मला असं माहिती आहे की वैद्यकीय व्यावसायिक इथे आता उपस्थित आहेत, पण ते आता विचारमंचावर आलेले नाहीत. आणि आता उपस्थित असलेले सर्व अकोल्याचे नागरिक, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभेचे सगळे कार्यकर्ते, डॉक्टर एस वानखेडे सर इथे आहेत जे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत. आता सहज गप्पा मारता डॉक्टर चांडकांनी त्यांच्या पेप्समियर बद्दल सांगितलं आणि ते बोलताना म्हणाले की पहिल्याच मी त्यांना म्हटलं की खरं डॉक्टर तुमचं मी पण कधी करून घेतली नाहीये ही टेस्ट, जरीही मी वैद्यकीय समाजशास्त्र असा एक विषय 37 वर्ष शिकवत होते आणि 40 नंतर काही टेस्ट सगळ्या बायकांनी 2 वर्षातनं एकदा करून घ्याव्या हे शिकवत असले तरी स्वतः आपण ते करत नाही. ह्याच्याच बाबतीत आपण आरोग्याबद्दल किती उदासीन आहोत आणि आजारी पडेपर्यंत आपण त्याचा विचारच केलेला नसतो. म्हणजे एका अर्थाने ही आपली आरोग्याबद्दलची पूर्णपणे असाक्षरता आहे असं मी म्हणेन, किंवा कळतं पण वळत नाही, अशातला हा एक महत्वाचा भाग आहे. आणि मला डॉक्टर चांडकांची बोलताना ते प्रकर्षाने जाणवलं. दुसरी एक त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली ती खूप डिस्टर्बिंग होती, ती म्हणजे त्यांनी ज्या टेस्ट केल्या त्याच्यामध्ये 11 पैकी 4 बायकांच्या बाबतीत, 4 महिलांच्या बाबतीत कदाचित त्यांना कॅन्सर असू शकतो अशी शक्यता दाखवणाऱ्या टेस्टचे निकाल होते. असतीलच असं नाही, पण ते होते आणि 11तलं 4 हे प्रमाण खूप भयावह आहे. हे भयावह दुसऱ्याही एका पार्श्वभूमीवरती आहे की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर कितीतरी वर्षापर्यंत समाजाच्या कल्याणासाठी आरोग्य संपूर्ण शासन हे कटिबद्ध आहे. या एका कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये निदान माझी पिढी तरी जन्मली, वाढली, मोठी झाली आणि त्याच्यामुळे आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य आणि सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या आरोग्य सेवा या किती महत्वाच्या होत्या हे माझ्या पिढीने खूप अनुभवलेलं आहे. जेव्हा प्रायव्हेटायझेशनची, खाजगीकरणाची सुरुवात झाली, गॅट करारावरती सह्या केल्यानंतर एकूणच सर्व सार्वजनिक उपक्रमांसाठी असलेला निधी कमी व्हायला लागला. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भुर्दंड बसलाय तो आरोग्य खात्याला बसलेला आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अनेक ठिकाणी मी अतिशय उत्तम दर्जाच्या बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची उद्घाटनं केली आणि दरवेळेला तिथले मेडिकल ऑफिसर मला बाजूला घेऊन सांगायचे, काही इमारती उभ्या राहत आहेत, चांगल्या इमारत आहेत, पण आरोग्य खात्यामध्ये भरतीच होत नाहीये आणि पीएचसी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे आणि हे जिल्हा परिषदेच्याही अखत्यारीत नाहीये, कारण ह्या नेमणुका या राज्य शासनाकडे घेतल्या जातात. हे केवळ आरोग्याच्या क्षेत्रात दिसतंय असं नाही, हे शिक्षणाच्याही क्षेत्रात दिसतंय. मग ते प्राध्यापक असोत, शिक्षक असोत, आरोग्य खात्यातले कर्मचारी असोत, जिथे जिथे सार्वजनिक आरोग्य सेवा उपलब्ध आहेत तिथे आज अतिशय प्रगल्भ सुशिक्षित मनुष्यबळाची, डॉक्टरांची, पॅरामेडिकल स्टाफची प्रचंड कमतरता जाणवतीये. आणि ह्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की जे उपक्रम डॉक्टर चांडकांच्या संस्थेतर्फे, आयएमतर्फे केले जात आहेत, डॉक्टर राऊतांचा ट्रस्ट करतोय किंवा जिल्हा बाकी वेगवेगळ्या
वेगवेगळे उपक्रम होत आहेत, त्याची अत्यंत गरज आता जाणवायला लागलेली आहे. कारण आता आजारी पडलं तर उपचार हे सर्वसामान्य माणसाच्या पूर्णपणे आवाक्या बाहेरचे गेलेले. गेल्या विशेषतः कोविड पासून त्याची जास्ती सुरुवात झाली, पण कोविड पासून संपूर्ण महाराष्ट्रभरातनं जे काही कार्यकर्त्यांचे मला फोन येतात त्याच्यामध्ये मी अक्षरशः एकदा डिस्टर्ब होऊन आलेला फोन नोंदवायला सुरुवात केली. 1 महिनाच मी हा चिकाटीने प्रयोग केला, पण 1 महिन्यामध्ये असं मला जाणवलं की येणाऱ्या फोनपैकी 60% फोन हे आजार झालाय, उपचार परवडत नाहीये, डॉक्टरांनी अमुक टेस्ट करायला सांगितलीये, अमुक सर्जरी करायला सांगितलीये, नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई इथे कुठेतरी हलवायला सांगितलंय आणि तो खर्च आमच्या आवाक्या बाहेरचा आहे हे सांगणारे फोन जवळजवळ 60% असतात. ही परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आणि ही परिस्थिती आता अजून बिकट होत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरती लोकांच्या पर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा, मग त्या चाचणी परीक्षा असतील, ते उपचार असतील, कदाचित जास्ती इंटेन्स आजाराच्या बाबतीत सर्जरी सारखे किंवा केमोथेरपी सारखे उपचार असतील, यासाठी सुविधा निर्माण करणं आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या बजेटमधलं आरोग्य खात्याचा निधी कमी होऊ नाही याचा आग्रह करणं. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगते की जगभर आरोग्य WHO जागतिक आरोग्य संघटनेचा किंवा एकूण सगळ्याच अर्थकारणावरती काम करणाऱ्या लोकांचा इकॉनॉमिस्टचा सजेशन असते की देशाच्या जे काही देशाचं एकूण बजेट आहे त्यातलं 6% बजेट हे आरोग्य सेवांसाठी आणि 6% बजेट हे शिक्षणासाठी राखून ठेवावं, तरच त्या देशाची आरोग्य सेवा सुरळीत चालतात आणि लोकांना हवं ते शिक्षण मिळतं. त्या दोन्हीसाठीचं आपलं बजेट आता 3% आसपास येऊन ठेपलेलं आहे आणि ही संपूर्ण देशासाठी खूप चिंतेची बाब आहे. पण अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक डॉक्टर्स पुढे येऊन स्वयंस्फूर्तीने कामं करतायत, लोकांच्या पर्यंत आरोग्य सेवा पोहोचवतायत. याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांतर्फे आजच्या विचारमंचावर माझ्याबरोबर असलेले आणि इथे नसलेले अशा सगळ्या आरोग्य सेवेत गुंतलेल्या लोकांचे मनपूर्वक धन्यवाद देते. पेसमेकर बद्दल चर्चा चालू होती म्हणून डॉक्टर चांडकांशी मी बोलले. त्यांनी आता सांगितलं की त्यांच्या हॉलमध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी पेप्समेअरची संपूर्ण चाचणी ही फुकट केली जाते आणि लोक त्याचे लाभ घेत आहेत. पेप्समेअर चाचणीच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी लस निर्माण झाल्याचंही सांगितलं, त्या दोन्हीच्या बाबतीत खूप अडचणी आहेत. मला आठवतंय की 3-4 वर्षापूर्वी जेव्हा जिल्हा परिषदेमधनं सगळ्या शाळांमधनं रुबेला वॅक्सिन देण्याची प्रक्रिया चालू होती, तेव्हा त्याच्यामध्ये मुस्लिम शाळांमधनं उर्दू शाळांमधनं प्रचंड विरोध झाला होता आणि हे वॅक्सिन दिलं तर कदाचित मुलींना पुढे जाऊन मुलं होणार नाही अशी कुठेतरी भीती पसरवली जात होती. त्यावेळेला मी डॉक्टर शहनाज खान, डॉक्टर रहमान खान यांना विनंती केली होती की तुम्ही जिल्हा परिषदेच्या बरोबर सहकार्य करा आणि त्यावेळेला त्यांनी सगळ्या उर्दू शाळांमध्ये जाऊन पालकांना बोलवून पालकांच्या बैठका घेऊन हे वॅक्सिन काय आहे आणि हे धोकादायक कसं नाहीये हे समजावून सांगितलं होतं. माझ्या मते आता पब्लिक प्रायव्हेट म्हणजे PP मॉडेल, हे पब्लिक प्रायव्हेट कॉर्पोरेशनचं मॉडेल हे सगळीकडे सातत्याने त्याच्यामध्ये PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ह्याची आत्ताचं सरकार खूप गवगवा करतोय, पण खऱ्या अर्थाने ते त्याचा वापर करतात ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणण्यासाठी. म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणायचं आणि कंत्राट बाहेर देऊन टाकायचं, ह्याला खऱ्या अर्थाने पार्टनरशिप म्हणत नाही. तर जे आपण जिल्हा परिषदेच्या बरोबर डॉक्टरांचा सहभाग घेऊन शाळांमध्ये लोकांना रुबेला वॅक्सिन बद्दल समजावून सांगितलं, ती माझ्या मते खऱ्या अर्थाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची संकल्पना आहे आणि अंमलात यायला पाहिजे. म्हणून मी आता सहज डॉक्टरांना विचारलं की आम्ही काही उपक्रम घेतला तर तुमचं सहकार्य राहील का. आणि आता विचारमंचावर असलेल्या सगळ्या डॉक्टरांनी म्हणजे डॉक्टर वारेंसकर सगळ्यांनी त्यांना खूप पाठिंबा दर्शवलाय आणि आपण जानेवारी-फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या सगळ्यांच्या मदतीने पेप्समेअर चाचणीचे उपक्रम करणार आहोत. वैद्यकीय सगळी जबाबदारी माझ्या बरोबरचे इथले सगळे सहकारी घेतील, पण भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीची जबाबदारी राहील की प्रत्येक गावापर्यंत त्या PHC मध्ये असा उपक्रम केलेला आहे, त्याचा दिवस, वार आणि वेळ गावागावापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी संपूर्णपणे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीची राहील. जितक्या जास्ती लोकांपर्यंत आपण हे पोहोचू तितकी लोक तितक्या महिला त्या दिवशी येतील.
हे एवढ्यावर हा एक उपक्रम आपण करणारच आहोत. पण मला असं वाटतं की डॉक्टरांनी मला दुसरी माहिती सांगितली की कॅन्सरच्या संदर्भामध्ये बायकांच्यासाठी एक वॅक्सिन येत आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर वारे आता म्हणाल्या की टेस्ट असं दाखवतात की ते वॅक्सिन घेतलं तर जवळजवळ 98% त्याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळू शकतं. पण लग्नाच्या आधी हे वॅक्सिन घ्यायला पाहिजे आणि लग्नाच्या आधी अशा कुठल्या तरी संदर्भातलं वॅक्सिन मुलींना द्यायचं, याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे काय वादळ उठू शकतं, किती गैरसमज निर्माण होऊ शकतात, भीती निर्माण होऊ शकते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा हे वॅक्सिन येईल आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत लेडी हार्डिंग हॉस्पिटलच्या मार्फत हा उपक्रम सुरू होईल, तेव्हा आपल्या सगळ्यांची त्यांना लोकांच्या पर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी मदत लागणार आहे. आणि मला असं वाटतं की भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने हाही उपक्रम हाती घ्यायला हवा. तुम्हाला आमचं सगळं सहकार्य या बाबतीत राहील एवढं मी निश्चितपणे तुम्हाला या दोन्ही संस्थांतर्फे आश्वासन देते. आणि आजच्या शिबिराचं उद्घाटन करण्याचा जो सन्मान मला दिलास त्याबद्दल वैशालीताईंचे, डॉक्टर राऊतांचे मनपूर्वक आभार.